नमस्कार आत्मा मालिक. सर्व जाती धर्माच्या लोकांनी सामूहिक विवाह करण्यासाठी प्रयत्न करावे. कारण गोर गरीब यांच्याकडे लग्नासाठी पैसे नसतात. कर्ज घेऊन ते लग्न करीत असतात. त्यासाठी समाजसेवी लोकांनी, बुद्धिवंत लोकांनी सामूहिक विवाह सर्व समाजात, सर्व जाती धर्मात जास्तीत जास्त व्हावा हा प्रयत्न करायला पाहिजे. आम्ही आता कोळी समाजाचा ह्या वर्षी 3रा सामूहिक विवाह करणार आहोत. सामूहिक विवाहासाठी दानी लोकांकडून वर्गणी जमा करावी. आपला हिशोब आणि व्यवहार जर व्यवस्थित असेल तर नक्की लोक आपल्याला मदत करतात. गोरगरिबांनी सुद्धा सामूहिक विवाहाकडे नाव नोंदणी करावी. काही गोरगरीब सामूहिक विवाहाची संधी असताना सुद्धा कर्ज करून लग्न करण्याचा प्रयत्न करतात. काही तरुण ऐकत नाही. त्यांना असं वाटते की कर्ज करून हळदीच्या दिवशी 5,000 10,000ची मित्रांना दारू वगैरे पाजून आपल्या लग्नात नाचतील. पण असं काही करू नका. सामूहिक विवाहामध्ये भाग घ्या. कर्ज करू नका. शिवाय ज्यांच्याकडे पैसा असेल व तुम्हाला जर का सामूहिक विवाहामध्ये भाग घ्यायचा असेल तर ते लग्नाचे पैसेसुद्धा सामान्य लोकांनी लग्न झाल्यानंतर आपल्या संसारात वापर करता येईल. सामान्य लोकांनाही सामूहिक विवाहामध्ये भाग घेता येईल. दुसरे काही जे सामान्य लोक जे लग्न करतात त्यामध्ये 5-10 हजाराची, 15-20 हजाराची सुद्धा मित्रांना दारू वगैरे पाजतात. तर आता ही परंपरा दारू वगैरे पाजून नाचणे, डीजेवर नाचणे हे बंद करायला पाहिजे. डीजे आपण पाहिलं आता गणपतीच्या वेळी डीजेवर बंदी होती आणि त्या डीजेमुळे कमजोर जे दिलवाले कमजोर त्यांना अटॅक येतो. डीजेच्या ऐवजी दुसरा बँड वाजवा. आणि पूर्वीच्या काळामध्ये खूप तरुण व्यायाम वगैरे जास्त करायचे. आता ती व्यायाम करण्याची संख्या कमी झालेली आहे तरुणांमध्ये. तर मित्रांना दारू न पाजता, जर तुम्हाला दारू पाजायचा असेल तर दारू न पाजता त्यांना हळदच्या दिवशी दूध पाजावे. त्या पैशांमध्ये दूध पाजावे. असं प्रथा तुम्ही बंद केली, चालू करायला पाहिजे. आणि जी दारूची प्रथा आहे ती बंद करायला पाहिजे. कारण आज युवकांमुळे देशाचं कल्याण होऊ शकते. युवकांची शारीरिक शक्ती, मानसिक शक्ती, आत्मशक्ती वाढायला पाहिजे. यासाठी युवकांनी जे बेरोजगार असतील त्यांनी फळाचे दुकानं लावावे. तुम्ही जे व्यवसाय करायचा असेल तर मला फळांची दुकाने लावा. हळदच्या दिवशी तुम्ही जे दूध वाटण्याचा जर विचार केला तर तुम्ही फळांचाही ज्यूस वाटप करू शकता दारूच्या ऐवजी. अशा चांगल्या प्रथा चालू करा आणि दारूच्या प्रथा बंद करा. त्यामुळे
तुम्ही पाहतो बरेच तरुण आपल्याला माहीत आहे, बरेच तरुणांना माहीत आहे की मित्र फक्त खाऊन पिऊन घेतात आणि आपला वापर करतात, मतलबी असतात. हे तुम्हाला काही अनुभव येतात, नंतर तुम्हीच म्हणतात की आम्हाला अनुभव आले, आम्ही आता मित्र फक्त मतलबासाठी हे सर्व करीत असतात. आणि दुःखात तुम्हाला संकटात कमी मित्र साथ देतात. ते दुःखात तुम्हाला संकटात साथ देतात ते खरे मित्र. जे मतलबापुरता तुम्ही खाऊन पिऊन घेतात ते बरोबर नाही. तर तुम्ही पैशांचा वापर योग्य कसा होईल, कशा चांगल्या गोष्टीसाठी होईल हा वापर करला पाहिजे. शिवाय आज आपल्या हिंदू धर्मामध्ये सर्व तरुणांनी, युवकांनी शारीरिक व्यायामाची आवश्यकता आहे. कारण आपल्या हिंदू धर्मावर इतर मुस्लिम लोक, म्हणजे जे अन्याय करतात ते मुस्लिम लोक आपल्या भारतावर आपल्या भारताचं अन्न पाणी खाऊन, सर्व मुस्लिम नाही म्हणत आहे मी, जे मुस्लिम लोक आपल्या भारताचं अन्न पाणी खाऊन आपल्याच भारताच्या युवकांना त्रास देण्याचा प्रयत्न करता किंवा भारताला इस्लाम राष्ट्र करण्याचा प्रयत्न करतात. तर आपला भारत हा हिंदू राष्ट्र आहे आणि हिंदू राष्ट्र करण्यासाठी ते घोषणा करणे आवश्यक आहे. आणि अशा प्रकारे आपण आता हिंदूंनी जागृत व्हायला पाहिजे. आपण आता दारू, व्यसन, पोळ्या सोडायला पाहिजे. तर सामूहिक विवाहामध्ये भाग घ्या, पैशांची बचत करा, कर्ज करू नका आणि सर्व जाती धर्माच्या लोकांनी सुद्धा सामूहिक विवाहासाठी प्रयत्न करा. ठीक आहे. सर्वांनी चांगले विचार, चांगले कर्म करा, सत्संग मार्गाशी जुळा, अध्यात्म मार्गाशी जुळा, महान संत लोकांचे पुस्तके वाचा, चांगले विचार ठेवा. आता आपल्याला सुवर्णयुगाकडे प्रवेश करायचा आहे. तर आपण ज्या चुकीच्या पद्धती आहे ते बंद केल्या पाहिजे. आपण आता सुवर्णयुगाकडे प्रवेश करीत आहोत आणि बऱ्याच ठिकाणी अध्यात्म सुरू झालेलं आहे. आता कलियुग समाप्तीकडे जाण्यासाठी आपले स्वतःमध्ये सर्वांनी बदल करणे आवश्यक आहे. तरी सर्वांना आरोग्यासाठी, तुमच्या कल्याणासाठी, तुमच्या परिवारासाठी, युवकांना चांगले विचार यावे यासाठी व तुमचं आयुष्य आनंदित कसं राहील यासाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आत्मावादी.